नमस्कार. आपलं मातृत्व या चॅनलला स्वागत आहे आणि आपण जो प्रतिसाद दिलेला आहे या चॅनलला सर्वांचं अभिनंदन. आणि आज आपण प्रधानमंत्री मातृवंदना योजनेमध्ये जे काही बदल झालेले आहेत त्याच्यामधून आपण एक बदल झालेला आहे तो बघणार आहेत. आता आपण इथे जेव्हा बेनिफिशियरी रजिस्ट्रेशन करतो त्यानंतर सहज बेनिफिशियरी करतो आणि सर्च बेनिफिशियरीमध्ये आपण बेनिफिशियरी आयडी किंवा मोबाईल नंबरने आपण त्याला सर्च करतो. जेव्हा पण आपण बेनिफिशियरी आयडी टाकणार आहेत म्हणजे जेव्हा पण आपण फॉर्म सबमिट करतो तेव्हा बेनिफिशियरी आयडी मिळतो आपल्याला. तर तो बेनिफिशियरी आयडी टाकून आपण जेव्हा कधी पण फॉर्म सर्च करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला काय काय इंडिकेटर चेक करायचे ते आपण आज बघणार आहेत. तर इथे बेनिफिशियरी सर्च करूया आपण आणि बेनिफिशियरी सर्च करताना त्याची माहिती आपल्याला खाली दिसते की त्याचे इंडिकेटर कोणते पूर्ण आहेत किंवा अपूर्ण आहेत ते आपण इथे चेक करू शकतो. तर इथे बेनिफिशियरीचं नाव कुठे भरलेलं आहे, कोणत्या अंगणवाडीमध्ये भरलेलं आहे, त्यानंतर फॉर्म कोणी अंगणवाडी ताईंनी भरलेला आहे, कोणत्या तारखेला भरलेला आहे, तर ती माहिती आपल्याला इथे दिसते. आणि त्यानंतर आपण इंडिकेटरमध्ये आपण हे बघू शकतो की इज आधार ऑथेंटिकेटेड, यस आहे, इज आधार मॅप्ड ऑन NPCI, नो आहे इथे. तर प्रत्येक फॉर्म भरल्यानंतर NPCI नोच असणार आहे आणि तो प्री रजिस्टर्ड मध्ये जाणार आहे. हा एक नवीन बदल या पोर्टलमध्ये झालेला आहे. तर आपण त्याला NPCI मॅप कसं करायचं ते पण बघणार आहेत. त्यानंतर फेशियल रिकॉग्नायझेशन सक्सेसफुली यस दाखवतंय. त्यानंतर इथे इफ आधार ऑथेंटिकेशन डन मध्ये नो दाखवतंय. दोघांपैकी एकामध्ये फेस ऑथेंटिकेशन असणं गरजेचं आहे. तर आपण इथे बघू शकतो की पोषण ट्रॅकरला FRS झाल्यामुळे त्याचं डायरेक्ट फेस कॅप्चर नाही पण केलं तरी चालतं. तर यामध्ये आपण बघू शकतो की प्रधानमंत्री मातृवंदना योजनेमध्ये पोर्टलमध्ये सर्वात मोठा बदल झालेला आहे हा. तर आपण जे काही लाभार्थी भरणार आहेत किंवा रजिस्ट्रेशन करणार आहेत, नोंदणी करणार आहेत, तर त्या सर्व लाभार्थ्यांचा आपल्याला NPCI मॅपवर जाऊन ऍक्शन करायची आहे. तर ते कसं करायचंय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहेत. आणि असे नवीन बदल जे काही घडत असतात त्याच्यावर आपण नवीन व्हिडिओ बनवतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तर डेटा एंट्री मध्ये जायचं आपल्याला आणि डेटा एंट्री मध्ये गेल्यानंतर आपल्याला कुठं जायचंय, चेक NPCI मॅपिंग स्टेटस ऑफ प्री रजिस्टर्ड बेनिफिशियरी याच्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला हा बेनिफिशियरी जो आपण सर्च बेनिफिशियरी मध्ये बघितला तो बेनिफिशियरी आपल्याला इकडे दिसतो. आणि इथे दिसल्यानंतर बेनिफिशियरीचं नाव फर्स्ट चाइल्ड आहे किंवा सेकंड गर्ल चाइल्ड आहे, स्टेटमध्ये महाराष्ट्रामध्ये भरला आहे, कोणत्या जिल्ह्यात भरलेला आहे, त्याच्या ULB कोड असेल, त्याच्या अंगणवाडी कोड असेल आणि अंगणवाडीचं नाव असेल. त्यानंतर आपण जेव्हा स्क्रोल पुढे करतो तर त्यावेळेस आपल्याला ऍक्शन बटन दिसतं आणि ग्रीन कलरचं आपल्याला चेक NPCI मॅपिंग स्टेटस असं एक ग्रीन कलरचं बटन दिसतं म्हणजे हिरव्या रंगाचं बटन दिसतं. तर त्या हिरव्या रंगाच्या बटनावर आपल्याला काय करायचंय, क्लिक करायचंय. म्हणजे यापुढे तुम्ही जितके पण लाभार्थी नोंदणी करणार आहेत त्या सर्व लाभार्थ्यांचं आपल्याला ऍक्शन मध्ये जाऊन इथे म्हणजे चेक NPCI मॅपिंग स्टेटस मध्ये अगेन्स्ट आधार प्री रजिस्टर्ड बेनिफिशियरी मध्ये जाऊन आपल्याला काय करायचंय, तर इथे आपल्याला चेक NPCI मॅपिंग स्टेटस करायचंय. तर इथे जेव्हा आपण चेक NPCI मॅपिंग स्टेटस करणार आहेत तर याचं जर आधार सीडेड असेल किंवा NPCI मॅप असेल तर ते ऑटोमॅटिकली सक्सेसफुलीचा मेसेज येऊन जाईल. जर ते पेंडिंग असेल तर त्याचा आपल्याला NPCI मॅप करावं लागेल. तर इथे आपण ऍक्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला काय आलेलं आहे, बेनिफिशियरी आधार हॅज बीन मॅप्ड विथ NPCI सक्सेसफुली. म्हणजे त्याचं NPCI मॅप झालेलं आहे. आणि जेव्हा पण आपण या ओके बटनवर क्लिक करणार तेव्हा तो या यादीतून निघून जाईल. म्हणजे सर्व लाभार्थ्यांचा आपल्याला ऍक्शन मध्ये जाऊन चेक NPCI मॅपिंग स्टेटसवर क्लिक करायचंय आणि तिथे क्लिक केल्यानंतर तो लाभार्थी सुपरवायझर लेवलला व्हेरीफाय साठी जाणार आहे. तर हा एक मोठा बदल जो महत्वाचा बदल आहे तो आपण इथे पोर्टलमध्ये बघू शकतो. आणि आपण इथे लाईव्ह पोर्टल रेकॉर्ड केलेलं आहे त्याच्यामुळे आपण इथे बघू शकतो की आता तो लाभार्थी इथून गेलाय म्हणजेच तो आता सुपरवायझर लेवलला तो गेलेला आहे. म्हणजे त्याचं NPCI मॅप स्टेटस पेंडिंग होतं, FRS झालेलं होतं, त्यामुळे तो आता सुपरवायझर लेवलला गेलेला आहे. तर आपण सर्च मध्ये परत त्याचं स्टेटस चेक करू शकतो की NPCI मॅप जे होतं ते आधी नो होतं तर आता यस झालेला आहे किंवा नाही. तर इथे आपण सर्च बेनिफिशियरी मध्ये बेनिफिशियरी आयडी टाकणार आहेत आणि बेनिफिशियरी आयडी टाकल्यानंतर त्याला आपण सर्च करणार आहे. सर्च केल्यानंतर आपण जे आधी इंडिकेटर बघितलेले होते
तर त्या इंडिकेटर मध्ये बदल झालेला आहे किंवा नाही हे आपण आज जाणून घेणार आहे. तर आता आपण सर्च केल्यानंतर जेव्हा पण आपण त्याची माहिती बघणार आहे तर आपण स्क्रोल डाऊन करूया. स्क्रोल डाऊन केल्यानंतर आपण त्याच बेनिफिशरीची माहिती बघतोय ज्या बेनिफिशरीची माहिती आपण अगोदर बघितलेली होती. तर इथे बघू शकतो आपण आता इथे सेम बेनिफिशरी आहे आणि सेम बेनिफिशरी मध्ये आपण बघू शकतो इज आधार ऑथेंटिकेटेड यसच होतं, यस आहे. आणि इथे जे आपण बघतोय इज आधार मॅप्ड ऑन NPCI इथे नो होतं. तर आता आपण जे ऍक्शन बटनवर क्लिक केल्यानंतर चेक NPCI मॅपिंग स्टेटसवर गेल्यानंतर इथे यस झालेलं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही हा एक बदल महत्वाचा जो पोर्टलमध्ये झालेला आहे. तर तुम्हाला सर्वांना सूचना आहे की प्रत्येकाने फॉर्म रजिस्ट्रेशन केल्यानंतर किंवा भरल्यानंतर चेक NPCI मॅपिंग स्टेटस चेक करायचंय. त्याला NPCI मॅप जर असेल तर तो तिथून निघून जाईल, नसेल तर त्याच्यावर सुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक टाकलेली आहे की NPCI मॅप कसं करायचं आहे. तर तुम्ही लाभार्थ्यालाही तो व्हिडिओ पाठवू शकतात. लाभार्थी घरी बसल्या बसल्या NPCI मॅप करू शकतात. तर इथे अशा प्रकारे हा एक मोठा बदल पोर्टलमध्ये झालेला आहे काही दिवसांपूर्वी. तर तुम्ही बघू शकता तुमचं स्वतःचा पोर्टलला लॉग इन करून बघू शकता, चेक करू शकता की चेक NPCI मॅपिंग स्टेटस मध्ये लाभार्थी पेंडिंग आहेत का. तर असेच नवीन व्हिडिओ आणि नवीन पोर्टलमध्ये बदल झालेले असतात. तर हे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलशी जोडून घ्या. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.